श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला विषय असा आहे की ज्यांना खूप भीती वाटते. बघा, काही कारणास्तव एखादा व्यक्ती अतिशय खूप चांगला आहे, स्वभावाने शांत आहे, घरामध्ये त्याचा वावर देखील अतिशय शांतपणे आहे, एखादा कोणाला उद्धट बोलत नाही, कोणाशी भांडण तंटा करत नाही, कोणाच्या नादी लागत नाही, असा व्यक्ती एखाद दिवस घराच्या बाहेर जातो व घराच्या बाहेरून घरी आल्यानंतर तो एकदम वेड्यासारखा वागायला लागतो किंवा सगळ्यांशी उद्धट बोलतो, घरामध्ये वाद घालायला लागतो किंवा विचित्र वागायला लागतो एक प्रकारे. तर अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की याच्यावरती कोणी काही केलं आहे की काय, किंवा काही याच्यासोबत घडलं आहे की काय, आपल्याला समजत नसतं. किंवा घरामध्ये सतत रखरख असते, सतत भांडण तंटे होत असतात. आपल्याला असं वाटत असतं की सतत आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे, आपल्या आजूबाजूला सतत कोणाचा तरी वावर आहे. तर अशा वेळेस काय करायचं? घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, वाईट बाधा आहेत, करणी बाधा आहेत, किंवा कोणीतरी आपल्या घराला असं वाटतं की बांधून ठेवलेलं आहे, घरामध्ये जाऊ वाटत नाही, घरामध्ये पाय ठेवू वाटत नाही, खूप घरामध्ये रखरख वाटत असते. तर अशा वेळेस काय करायचं? तर संकट निवारण करण्यासाठी, आपल्या घरातील भूत प्रेत पिशाच बाधा बाहेर काढण्यासाठी घरातल्या घरात आपण काही सेवा करू शकतो. आणि एवढं पण तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण महाराजांच्या सेवेमध्ये असतो त्यावेळेस सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर महाराजांचा एकच दरवाजा उघडा असतो, हे देखील तुम्हाला सांगते मी. महाराजांची सेवा करत असाल तर तुम्ही भिण्याचं काहीच कारण नाही आहे. पण काही कारणास्तव अशी देखील लोक आहेत की एखाद्याची प्रगती होत असेल तर ती त्याला पटत नसते, किंवा एखाद्याचं वाईट व्हावं या हेतूने तो अशा कारणं म्हणजे करणी बाधा वगैरे असेल अशा काही गोष्टी करत असतो. त्यामुळे संपूर्ण घराला ते सगळं काही भोगावं लागतं. तर एका व्यक्तीच्या मागे सगळं करतो पण सगळ्या घराला ते घेरून जातं. त्यामुळे आवर्जून तुम्ही जर तुमच्या घरामध्ये असं वाटत असेल तुम्हाला की आपल्या घराला कोणीतरी बांधलं आहे, भूत प्रेत पिशाची बाधा काहीतरी आपल्या घरामध्ये आहे, किंवा एखादा व्यक्ती विचित्र वागतोय, किंवा सतत आपल्याला भीती वाटत असते की कोणीतरी आहे, कोणाचं तर वावर आहे, तर तुम्ही आवर्जून ही सेवा करा. प्रदीप दादांनी ही दिलेली सेवा आहे, हे देखील तुम्हाला सांगते. मठातून केंद्रातून आपल्या दिलेली सेवा आहे. वाईट शक्तीपासून बचाव होण्यासाठी, संरक्षण होण्यासाठी प्रदीप दादांनी ही सेवा दिलेली आहे, ती तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे. तर ती सेवा आवर्जून करायचं आहे तुम्हाला. आपल्या जो आपले गोरक्षनाथ आहेत, नवनाथापैकी गोरक्षनाथ आहेत, त्यांचा व महाराजांचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र आहे. तो मंत्र मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनवरती देखील देण्याचा प्रयत्न करेन व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी वेगळं देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. कारण सगळी माहिती व्यवस्थित अचूकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे आणि ती व्यवस्थित तुम्ही करणं हे तुमचं काम आहे. जर असं होत असेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करताना खंड पडणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. आता ती सेवा कोणती आहे हे आपण पाहूया. सगळ्यात अगोदर तर मी महाराजांच्या व नाथांच्या चरणी वंदन करते व नंतर या सेवा सांगण्यास सुरुवात करते. तर तुम्हाला महाराजांचा व नाथांचा एक मंत्र सांगणार आहे, तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तर मंत्र असा आहे, श्री स्वामी समर्थ ओम राम रीम रक्ष रक्ष शिव गोरक्ष नाथाय नमः ओम हनुमंताय नमः. हा एक मंत्र आहे, हे संपूर्ण एकच मंत्र आहे, हे देखील तुम्हाला सांगते. श्री स्वामी समर्थ ओम राम रीम रक्ष रक्ष शिव गोरक्ष नाथाय नमः ओम हनुमंताय नमः. हा एकच मंत्र आहे. हे तुम्हाला 7 माळी मंत्र करायचा आहे, जप 7 माळी जप करायचा आहे. आता हा मंत्र कशासाठी? बघा, स्वरक्षणासाठी. स्वरक्षण म्हणजे स्वतःच्या रक्षणासाठी. आपल्या मनाला खूप भीती वाटते, आपल्याला सतत वाटत असतं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे, कोणाचं तरी वावर आहे, आपल्याला काहीतरी दिसत असतं, किंवा अचानकपणे बाहेर जाण्यास वगैरे कुठेतरी जाण्यास आपल्याला खूप भीती वाटत असते, आपण कम्फर्टेबल फील करत नाही. त्यासोबत संकट निवारण करण्यासाठी, तसेच भूत प्रेत पिशाच बाधा यापासून सुटका मिळवण्यासाठी, करणी बाधा यातून सुटका मिळवण्यासाठी ही सेवा आहे. त्यामुळे आवर्जून करायची आहे. 7 माळ तुम्हाला जप करायचा आहे. कशा पद्धतीने करायचा? महाराजांसमोर बसायचं आहे किंवा तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत. एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे तुम्हाला. पेल्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला 7 माळी या मंत्राचा जप करायचा आहे. आता भरपूर जणांना डाव्या हाताने माळ जप करता येत नाही आणि उजवा हात आपण पेल्यावर ठेवल्यानंतर माळ जप कशी करायची हा देखील प्रश्न पडतो. तर तुम्ही उजव्या हाताने माळ जप करा आणि फक्त पाण्याकडे बघत राहा, दुसरीकडे कुठेही लक्ष देऊ नका. फक्त पाण्याकडे बघत राहायचं, कारण हे पाणी आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. हे अभिमंत्रित झालेलं पाणी जो व्यक्ती बाधित आहे
त्या बाधित व्यक्तीला तुम्हाला हे पाणी प्यायला द्यायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल आपले मिस्टर विचित्र वागतायत, आपला मुलगा विचित्र वागतोय किंवा अजून अन्य व्यक्ती घरामध्ये विचित्र वागते, जर तो व्यक्ती स्वतः सेवा करत असेल तर अतिशय अतिशय उत्तम आहे. जो बाधित व्यक्ती सेवा करत असेल तर अतिशय उत्तम आहे. कारण या माळेचा जप केल्यामुळे, या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या शरीरात जरी कोणाच्या दुसऱ्या शक्तीचा वावर होत असेल, आपल्या शरीरात जरी वाईट शक्तींचा वास झाला असेल तर तो देखील आपल्या शरीरातून बाहेर पळ काढत असतो. त्यामुळे जर स्वतः ती व्यक्ती ही सेवा करत असेल तर अतिशय उत्तम आहे. जर तो सेवा करण्याच्या मनस्थितीत नसेल तर तुम्ही महिलांनी जरी सेवा करून ते पाणी अभिमंत्रित करून त्या व्यक्तीला प्यायला दिलं तर अतिशय उत्तम आहे, काही हरकत नाहीये. पण जर तो व्यक्ती स्वतः करण्यास तयार असेल तर तुम्ही आवर्जून त्यांना ही सेवा करायला सांगायची आहे. आणि घरामध्ये तुम्हाला सतत रखरख वाटते तर तुम्ही थोडंसं पाणी घरामध्ये सगळीकडे टॉयलेट बाथरूम सोडून थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि बाकी सगळं पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. नंतर बघा, फक्त हा एकच मंत्र आहे का तर नाही, अजून अन्य देखील सेवा तुम्हाला यासोबत करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या बघा, अजून एक मंत्र आहे. तुम्हाला अजून एक मंत्र सांगते. हा देखील मंत्र नाथांचा व आपल्या महाराजांचा मंत्र आहे. हा मंत्र असा आहे, श्री स्वामी समर्थ ओम चैतन्यनाथाय नमः श्रीरामाय नमः. श्री स्वामी समर्थ ओम चैतन्यनाथाय नमः श्रीरामाय नमः. हा मंत्र तुम्हाला 5 माळी जप करायचा आहे. नाही शक्य झालं 5 माळी, कमीत कमी 1 माळ करायचा आहे. पण जो वरचा मंत्र आहे तुम्हाला 7 माळीच करायचा आहे. जो खालचा मंत्र सांगितलेला नाही शक्य झालं तर 1 वेळा आणि शक्य झालं तर 5 वेळाच करायचा आहे. नंतर तुम्हाला 21 वेळा घोर अष्टक धार स्तोत्र या स्तोत्राचं 21 वेळा पठण करायचं आहे. स्तोत्र एकदम छोटा आहे, 21 वेळा तुमचं लगेच होऊन जाईल. नाही शक्य झालं तुम्हाला तर कमीत कमी 11 वेळा तर तुम्हाला ज्या सांगितलेल्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत. नंतर 21 वेळा मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. मारुती स्तोत्राचं 21 वेळा पठण करायचं आहे. मारुती स्तोत्र काय आहे ते तुम्हाला देखील माहीत आहे. नंतर 21 वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. 21 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. नंतर 21 वेळा कालभैरव अष्टकाचे पठण करायचे आहे. दिव्य राजसेव्य मान पावनाग्रि पंकजं व्याल यज्ञसूत्रमेन्दु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. हे काळभैरव अष्टकाचे स्तोत्र आहे. ते 21 वेळा तुम्हाला बोलायचे आहे. आता ज्या 21 वेळा तुम्हाला मी सेवा सांगितल्या त्या जर तुम्हाला 21 वेळा करणं शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा करायच्या आहेत, त्याच्यापेक्षा कमी नाही. 11 किंवा 21 वेळा तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. नंतर 11 वेळा तुम्हाला रामरक्षा बोलायची आहे. रामरक्षा तुम्हाला 11 वेळा बोलणं शक्य नसेल तर कमीत कमी एकदा तरी बोलायची आहे. त्याच पद्धतीने 3 माळ तुम्हाला महामृत्युंजय मंत्राच्या घ्यायच्या आहेत. 3 माळी, आणि 3 माळी शक्य नसतील तर कमीत कमी 1 माळ तरी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे महामृत्युंजय मंत्र. आणि नवनाथ ग्रंथातील तुम्हाला 5वा आणि 18वा अध्यायाचे पठण करायचे आहे. नवनाथ ग्रंथाचं ज्यावेळेस आपण पारायण करतो, जो ग्रंथ आहे त्याच्यातील 5वा व 18वा अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि या सगळ्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्यात तुम्हाला 70 दिवस सेवा करायची आहेत. नाही शक्य झालं तुम्हाला तर 51 दिवस तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. 70 किंवा 51. आणि ह्या सेवा सुरू करताना तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. संकल्पाने आपण कोणती सेवा करत असू तर आपल्याला त्याच्यामध्ये खंड पडू देता कामा नये. जर काही सुतक वगैरे आलं तर तेवढे दिवस स्किप करून तुम्ही नंतर सेवेला सुरुवात करू शकता. नव्याने सुरुवात करण्याची काही गरज नाही आहे. पण पिरियड्स वगैरे आले तर तेवढे 4 दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत, नंतर सेवा कंटिन्यू करायची आहे. पण मी गावाला जाऊ का, माझं एवढं अर्जंटमध्ये काम आलेलं आहे, हे तेन काही नाही. आपल्याला ही सेवा करायची आहे, आपल्या घरासाठी आपण करत आहोत, आपल्या कुटुंबासाठी करत आहोत. अशी घटना घडत असेल तर आपल्या घरातलं पूर्ण घडी विस्कळत असते, एखाद्याचा संसार मोडत असतो. कारण पूर्ण घरच त्याच्याने बिथरलेलं असतं. काय करावं काय नाही करावं काही सुचत नाही. मग हा बाबा तो बाबा, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, हा उपाय कर तो उपाय कर, यानेच आपला सगळा पैसा आपण वाया घालवत असतो. तर आवर्जून ही महाराजांच्या अतिशय अतिशय प्रभावशाली मंत्र व प्रभावशाली सेवा आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून करायचे आहे. यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळणार आहे. आणि आपण या सनातन धर्मामध्ये आपण या मार्गावरती आलेलो आहोत की महाराजांची सेवा करण्याचं पुण्य आपल्या हातून घडत आहे. आपल्या जीवनातील फक्त आपण 5 मिनिटं जरी महाराजांना दिली तर कोणतंही मोठ्यातलं मोठं संकट असो त्यावेळेस महाराज आपल्याला हात खेचून त्या खड्ड्यातून बाहेर काढत असतात, एवढं देखील लक्षात घ्या. त्यामुळे कोणतीच वाईट शक्ती आपलं कधीच काही वाईट करू शकत नाही. तरीसुद्धा तुम्हाला जरी काही असं वाटत असेल तर तुम्ही ही प्रदीप दादांनी दिलेली अतिशय प्रभावशाली ही महाराजांची व नाथांची सेवा आहे, तुम्ही आवर्जून करायचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही वर्षातून कमीत कमी 3 वेळा तर घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण
3 वेळा नवनाथांचे पारायण व 3 वेळा श्रीपाद श्रीवल्लभाचे पारायण तुम्हाला करायचे आहे. शक्य झाल्यास आवर्जून करायचं आहे. नाही शक्य झालं तर कमीत कमी एकदा तरी पारायण आपल्या घरामध्ये व्हावं वर्षातून, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने अशी अतिशय प्रभावशाली सेवा तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, प्रदीप दादांनी दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे करू शकता. आणि ही सेवा कशा पद्धतीने करायची अजून एकदा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे. हे मंत्र सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळून जाणार आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या व नाथांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.